मुंबई शहराला आजही पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। पहाटेच्या सुमारास मुंबईमध्ये रिमझिम पाऊस बरसतोय। सकाळच्या सत्रात पावसाची काहीशी उसंत दिसतेय। मुंबईसह उपनगरात पावसानं विश्रांती घेतलीय। सध्या वातावरणामध्ये गारवा निर्माण झालाय। आज मुंबईला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। आपण बघतोय मुंबईसह उपनगरात पावसाची सकाळपासूनच विश्रांती दिसते। काही ठिकाणी पाऊस सुरू आहे। नेमकी काय पावसाची स्थिती आहे जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी शिल्पा आपल्या सोबत आहेत। शिल्पा, गौरी, आपण जर पाहिलं तर 3 ते 4 दिवसांपासून मुंबईला पावसाने झोडपलं होतं। कालही रेड अलर्ट देण्यात आला होता। आज देखील रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। सध्या मी मुंबई शहरातल्या दादर परिसरात उभी आहे आणि आपण जर पाहिलं तर सकाळपासूनच पावसाने उघडकीस घेतलेली पाहायला मिळते। काल देखील समुद्राला उधाण आलं होतं आणि आज देखील 3:22 समुद्राला 4.19 मीटर उंचीची भरती येणार आहे। सध्या आपण पाहतोय समुद्र किनारी देखील जे मुंबईकर आहेत ते सकाळच्या वेळी या समुद्राच्या भरतीचा पावसाचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत। मात्र सकाळच्या वेळी जर आपण पाहिलं तर जो पाऊस आहे त्या पावसाने आज उघडकीस घेतलेली पाहायला मिळते। रात्रभर आणि पहाटे रिमझिम पाऊस मुंबई शहरामध्ये सततधार सुरू होता। आता सकाळच्या वेळी गारवा जाणवतोय। संपूर्ण शहरामध्ये गारवा निर्माण झालेला आहे। मुंबई असेल उपनगरामध्ये 150 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस बरसलेला आहे। सध्या जर आपण पाहिलं तर समुद्र किनारी मोठ्या प्रमाणावर मुंबईकरांची गर्दी देखील झालेली पाहायला मिळते। मात्र आकाशात पाहिलं तर ढग जे आहेत काळे ते दाटून आलेले आहेत। त्यामुळे आज दिवसभरामध्ये मुंबई शहरामध्ये मुसळधार अतिमुसळधार देखील पाऊस होऊ शकतो। मात्र मुंबई महानगरपालिका देखील सतर्क झालेली पाहायला मिळते। पालिकेने जागोजागी पंप लावलेले आहेत कारण मुंबई शहरात पाणी साचू नये किंवा वाहतूक कोंडी होऊ नये याची देखील खबरदारी घेतलेली आहे। मुंबई महानगरपालिका प्रशासन जे आहे ते देखील सतर्क झालेलं पाहायला मिळते। हवामान विभागाने जो रेड अलर्ट जारी केलेला आहे त्यानुसार मुंबई महानगरपालिकेने देखील मुंबईकरांना आवाहन केलेलं आहे, गरज असेल तरच घराबाहेर पडा। मात्र आज रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे अनेक मुंबईकर आहेत, नागरिक जे आहेत ते घराबाहेर पडत असतात, या पावसाचा आनंद घेण्यासाठी येतात। मात्र आज सकाळीच पावसाने उघडकीस घेतली आहे। सध्या मुंबई शहरामध्ये थंडगार गारवा निर्माण झालेला पाहायला मिळतोय। मात्र जे काळे ढग दाटून आलेले आहेत त्यामुळे मुंबई शहरामध्ये काही तासांमध्येच मुसळधार अतिमुसळधार पाऊस देखील बरसण्याची सध्याची परिस्थिती पाहायला मिळते। गौरी, हो, नक्कीच शिल्पा, आपण बघतोय सकाळच्या सत्रात पावसानं काहीशी उसंत घेतलेली आहे। मात्र आज दिवसभर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे मुंबईकरांना गरज असल्यासच घराच्या बाहेर पडावं असं आवाहन आता हवामान खात्यानं केलेलं आहे। शिल्पा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।